आता मी गॅलरीमध्ये आले आहे आणि देवांना वाहण्यासाठी फुलं काढते. तर बघू शकता तुम्ही मस्त अशी फुलं लागलेली आहेत. आणि इथे गुलाब आहे आणि शेवंतीची पण फुलं मी आता काढते. ही ऑलरेडी फुलं आली होती, तुम्हाला तर माहितीच आहे की त्या दिवशी मी ही रोपं आणली होती. तर आता ही फुलं मी काढून घेते. तर आत्ताच मी देवांना वाहण्यासाठी फुलं काढली. तर झेंडू पण छान फुललं होतं, त्यामुळे ह्याचं पण मी काढलेलं आहे. तर आता मी देवांची पूजा करून घेते. तर आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी बटाटा, मटार आणि चण्याची रस्सा भाजी बनवली. त्यानंतर इथे मी कुकर पण लावलेला आहे आणि इथे मस्त कणिक पण मळून घेतलेले. तर आता पटकन चपात्या लाटून घेते. तर मंडळी, आता इथे मी माझ्यासाठी आणि केतूसाठी जेवणाचं ताट तयार केले. तर आता जस्ट मी ताकसुद्धा बनवलेलं आहे. हे माझं ताट आहे. तर आम्ही दोघीजणी पटकन जेवून घेतो आणि जेवण झाल्यानंतर भेटू. स्टे ट्यून. चला केतू, ये बाळा, ये. केतू चल, हॉलमध्ये ठेवलंय जेवायचं. कोणाचा फोन आलाय बघ, कॉल होते. नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं संध्याकाळच्या वेळी स्वागत आहे. आता संध्याकाळचे 6:30 पावणे 7 झालेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. ॲक्च्युली सकाळीच मी ब्लॉगला सुरुवात केली होती, त्याच्यानंतर मात्र दुपारनंतर मग मी कंटिन्यू नाही केलं. मला दुपारी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवायची होती, तिळाची चिक्की, परंतु ते काही झालं नाही. तर उद्या मी कदाचित सकाळी ती रेसिपी बनवणार आहे, म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरच. परंतु गूळ वगैरे मी अजून चिरून ठेवला नव्हता, त्यामुळे उशीर झाला असता. कारण संध्याकाळचा स्वयंपाक पण मला लवकर करायला लागतो, कारण 6:30-6पर्यंत मला जेवायचं असतं. तर ती सगळी गडबड असते, त्यामुळे मला ती रेसिपी शूट नाही करता आली. त्यामुळे ती आता रेसिपी उद्या मी शूट करणार आहे. नक्की तुम्हाला मी ती रेसिपी उद्या शेअर करीन. तिळगुळाची चिक्की तर मी कशा पद्धतीने करते ते सांगेनच तुम्हाला. आणि आता संध्याकाळ झालेली आहे, तर आता मला जायचं आहे मार्केटमध्ये. बरेच दिवस झाले मार्केटमध्ये गेलीच नाही. तर थोडाफार भाजीपाला, त्याचबरोबर चिरमुऱ्याचं पॅकेट वगैरे सगळं घेऊन यायचं आहे, कारण चिवडा वगैरे करायचं आहे, पोह्याचा चिवडा करायचा आहे. तर सगळ्या रेसिपी मी तुमच्याशी शेअर करेनच. कारण कसं बाहेरचं आम्ही खात नाही आता, कारण सगळेजण आता आम्ही बाहेरचं पॅकेटिंगचं जे काय असतं ना ते अजिबात खात नाही. हेल्थसाठी आपल्या चांगलं नाही आहे. माझ्या शरीरामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे पॅकेटिंगचं जे काही असतं ते काही खायचं नाही असं मला सांगितलेलं आहे. त्यामुळे घरात आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं करायचं. त्यामुळे मग चिरमुऱ्याचा चिवडा, त्याचबरोबर पोह्याचा चिवडा, ड्रायफ्रूटचे लाडू, असे सगळे आपण पदार्थ घरच्या घरी करू शकतो. तर ड्रायफ्रूटचं पण लाडू करायचं आहे, परंतु आता सध्या नाही. तर अजून सामान वगैरे भरायचं आहे मला. सामान वगैरे भरून झाल्यानंतर परत ते करणारच आहे. तर स्टे ट्यून. आणि आता चला मी निघते मार्केटमध्ये, कपडे वगैरे चेंज करते आणि जमलं तर मी तिकडे शूट घेते. तर आल्यावरती बोलूया. मी आता निघाली आहे मार्केटमध्ये. ₹50 का तवा, ₹40 किलो, ₹50 तवा, ₹40 किलो.
मिरची दे ना आता. तर मंडळी आत्ता जस्ट मी मार्केटमधून घरी आली आणि ॲक्च्युली मला मार्केटमधून बरंचसं सामान घ्यायचं होतं, परंतु मार्केटमध्ये पोचल्या लगेचच मी पपई खरेदी केली आणि ती पपई वजनी खूप होती. वजनात 1 ते 1.5 किलो वजनाची होती आणि त्यामुळे माझा हात पण खूप दुखायला लागला. आणि त्यानंतर मग मी जरा किराणा सामान घ्यायला सुपर मार्केटमध्ये गेली, तर तिथेसुद्धा मी गूळ घेतला आणि पिशवीचं यामुळे वजन वाढलं आणि मग बरंचसं साहित्य मला घ्यायचं होतं ते मी काही घेतलं नाही. जेवढं लागेल उद्यापुरतं ते मी पटपट घेतलं आणि तेच घेऊन आले. तर दाखवते मी मार्केटमधून काय काय आणलं ते. तर इथे बघा जवळजवळ 1 ते 1.5 किलो वजनाची ही पपई आहे. त्यानंतर इथे मी टॅमॅटो आणले, टॅमॅटो पण जास्त नाही आणले. हिरवी मिरची आणि कोथिंबीर, काकडी, गूळ आणला आहे. उद्या मला तिळाची चिक्की करायची आहे म्हणून. घरामध्ये जो गूळ आहे तो चिक्कीचा आहे, त्याने कडक होतात, त्यामुळे मी साधा गूळ आणलेला आहे. त्याचबरोबर खोबरं आणलेलं आहे आणि पोहे आणलेले आहेत, जाड पोहे. तर मी नेहमी जाड पोह्यांचा चिवडा करते, खूप छान होतो तो आणि पटकन होतो. त्याचबरोबर इथे मुरमुरे आणलेले आहेत. तर एवढंच साहित्य मी घेऊन आलेले आहे मार्केटमधून. तर केतू आत्ता जस्ट क्लासमधून आलेले आहे. वेदांत तुझं झालं जेवण वेळा? हो झालं. काय बघते पेपर? केतू पेपर बघते क्लासमध्ये झालेले. बाळा हातपाय तोंड धुवून जेवून घे, नंतर बघत बस. तुझं झालं नाही बाळा? वेदांत झाला ना? तर चल केतू जेवायला वाढू. हां हातपाय तोंड. का चपाती नाही खाणार? मग आता भातच खाणार आहे? केल्याच चपाती, जास्त खायची असेल तर खाऊ शकतो. आवरा मग. तर इथे तुम्ही बघू शकता वेदांसाठी सकाळी सकाळी मी भगर बनवते. म्हणजे भगर जरा वाफून घेते. वेदांत या भगरीमध्ये आजकाल सोया खात असतो, कारण त्याला सध्या राईस खायचं नाही आहे, त्यामुळे मी भगरमध्येच त्याला सोया करून देते. तर इथे भगर छान अशी वाफून घेते आणि इथे अर्धा किलो भगर मी भाजून घेतलेली आहे. अशा पद्धतीने भाजून ठेवली की पटकन करता येते. तर आता इथे भगर होते आणि इथे मी सोया वाफून घेतलेलं आहे, त्यातलं पाणी सगळं काढते. तर हे असं पिळून काढायचं आहे अशा पद्धतीने. तर हे पटपट मला आता करायचं आहे, कारण वेदांत आता टिफिन घ्यायला येणार आहे. आज सकाळी त्याला टिफिन दिला नव्हता. चला पटकन हे करून घेते मी. आणि इथे वेदांचा सोया रेडी झालेला आहे. तर आता मी गॅस बंद करते. तर मंडळी आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.